नमस्कार मित्रांनो, ह्या वर्षी एवढा कडक उन्हाळा आहे की विहिरीतलं पाणी आटलेलं आहे आणि आपल्या झाडांना देखील आता ह्या वर्षी लवकरच पाणी संपलेलं आहे. आणि म्हणून पाणी नेण्यासाठी मी आज या ठिकाणी ज्या विहिरीवरती आलो आहे तिथून आपल्याला झाडांसाठी पाणी न्यायचं आहे. आणि साधारणतः 15 मेपर्यंत आपल्याला पाण्याची गरज आहे. 15 मे नंतर शक्यतो पावसाची सुरुवात होते, वातावरण बदल व्हायला सुरुवात होते आणि आकाशात ढग जमा व्हायला सुरुवात होतात. परंतु तुर्तास आपल्याला झाडं जगवण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे आणि त्याची पूर्तता करण्यासाठी थोडंफार श्रमही करावं लागणार आहे. चला मी तुम्हाला आज ती पाण्याची विहीर दाखवतो जिथून आता आपल्याला पाणी न्यायचं आहे. हे बघा, हे मित्रांनो, ही विहिरीची अशी अवस्था आहे. ह्या विहिरीत असा तळ गाठलेला आहे आणि त्या थोड्याशा पाण्यातून आता पाखरांची, जनावरांची आणि या झाडांची देखील आपल्याला तहान भागवायची. चला पाणी घ्यायला सुरुवात करू. ही पहा, ही आमची पाणी देण्याची पद्धत. ही 20 लिटरची बादली, त्या बादलीला एक छोटं छिद्र पाडलंय आणि नंतर ह्या छोट्या रोपाला अशा पद्धतीनं हे आमचं पाणी देणं चालू आहे. मगाशी जे आपण विहिरीतून पाणी आणलं तर ते पाणी ह्या अशा छोट्या रोपांना आपण देत आहोत. कशी वाटली आपली पाणी देण्याची पद्धत? म्हणजे एक सलग पाणी ओतण्यापेक्षा धारेनं पाणी आणि मोजकं पाणी या झाडांना दिलं जातं. तुम्हाला कशी वाटली ही पद्धत? सध्या प्रचंड उन्हाची तीव्रता आहे, उष्णतेची लाट आहे आणि झाडांना पाणी हे दिवस मावळतीनंतरच शक्यतो आम्ही देतो. कारण त्याचं कारण असं आहे की दिवसभर माती, जमीन हे खडक तापलेले असतात आणि मग संध्याकाळी त्या झाडांना थोडं थोडं पाणी देण्याचं काम आपण करतो. परंतु मित्रांनो, अत्यंत क्लेशदायक, दुःखदायक गोष्ट ही आहे की यावर्षी उन्हाची तीव्रता जे 12 ते 3 या वेळेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊन पडतंय. त्या उन्हामध्ये माणसाची देखील लाहीलाही होते आणि अशा परिस्थितीमध्ये जे नवखी झाडं आहेत, नवजात झाडं आहेत, त्यांची या ठिकाणी काय अवस्था होत असेल. म्हणून तुम्हाला सांगावंसं वाटतं की ह्या वर्षी बरीचशी झाडं आपली उष्माघातानं त्यांचे शेंडे जळालेत. काही लहान लहान झाडंसुद्धा गेलेली आहेत. परंतु शक्य होईल तेवढी झाडं जगवण्याचं, त्यांना पाणी पाजण्याचं काम आपण करत आहोत. आणि आमच्या भागामध्ये पाण्याचे देखील मोठ्या प्रमाणात हाल आहेत. एका कुटुंबाला या गावामध्ये 20-20 हजार रुपयाचं पाणी दर महिन्याला विकत घ्यावं लागते. आणि एवढं मोठं पाणी विकत घ्यायला लागत असून देखील लोक या परिसरामध्ये पाणलोटाची कामं करण्यासाठी, झाडं लावण्यासाठी
कोणी देखील पुढं येत नाही, कोणालाही याच्यामध्ये स्वारस्य नाही. ही अशी परिस्थिती आहे. जर या डोंगरावरती झाडं लागली, नद्या ठिकठिकाणी तुंबल्या गेल्या, तर प्रत्येकाचं आर्थिक नुकसान वाचणार आहे आणि वर्षभर पुरेल असं पाणीदार गाव या ठिकाणी होईल. हे पहा, ह्या सगळ्या अशा दऱ्या त्या तुंबणं आवश्यक आहे, त्याच्यात पाणी साठणं आवश्यक आहे. चला, धन्यवाद. हां, जाता जाता तुम्हाला या ठिकाणी आमच्याकडं या पक्ष्याला घुल्या असं म्हणतात, घुल्या. आणि बऱ्याच ठिकाणी त्याला लाल्या देखील असं म्हणतात. तर ही पक्ष्यांची जोडी बघा, ह्या झुडपावरती दिवस मावळतीला कशी खेळत आहे, दिसली का? याला काही ठिकाणी मैना देखील असं म्हणतात, पण तिला वेगळं नाव आहे त्या समोर बसलेल्या झुडपावर. ठीक आहे, धन्यवाद.